वैजापूर नगर परिषद निवडणुकीत भाजपचा दणदणीत विजय. डॉक्टर दिनेश परदेशी नगराध्यक्षपदी. वैजापूर नगर परिषद निवडणुकीच्या लढतीत भाजपने आपले वर्चस्व कायम राखले आहे. या निवडणुकीत डॉक्टर दिनेश परदेशी यांनी तब्बल 6,248 मतांनी विजय मिळवत वैजापूरचे कारभारी होण्याचा पुन्हा एकदा बहुमान मिळवलाय. शिवसेनेचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार संजय बोरनारे यांना 11,780 मते मिळाली आहे, तर काँग्रेसचे सुभाष गायकवाड हे केवळ 1,047 मतेच मिळवू शकले. रविवारी 21 डिसेंबर रोजी वैजापूर येथील तहसील कार्यालयात सकाळी 10 वाजता मतमोजणीला सुरुवात झाली. अत्यंत चुरशीच्या वाटणाऱ्या या निवडणुकीत मतमोजणीत पहिल्या फेरीपासूनच डॉक्टर परदेशी यांनी आघाडी कायम राखली. दुपारी 12 वाजताच निकाल स्पष्ट झाला. त्यानंतर निवडणूक विभागाने दिलेल्या आकडेवारीत भाजपचे एकूण 11 नगरसेवक विजयी झालेत, तर त्यांचा मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादी अजित पवार गटाचे 4 नगरसेवक निवडून आलेत. यासह शिवसेनेचे आमदार प्राध्यापक रमेश बोरनारे यांच्या नेतृत्वाखाली 10 नगरसेवक निवडून आले आहेत. चर्चेत राहिलेल्या प्रभाग क्रमांक 2 मधून विशाल संचेती यांनी एकतर्फी विजय मिळवला आहे. दिवंगत आमदार RM वाणी यांच्या सून लता लिंबिश वाणी यांनीही प्रभाग क्रमांक 8 मधून विजय मिळवलाय. राष्ट्रवादीचे रिया शेख आणि शिवसेनेचे साबिर खान यांनीही विजय मिळवलाय. प्रभाग क्रमांक 12 मधून राजेश गायकवाड यांना मतदारांनी संधी दिली आहे. निकालानंतर शहरातून डॉक्टर दिनेश परदेशी आणि नवनियुक्त नगरसेवकांची विजयी मिरवणूक काढण्यात आली. यावेळी बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, भाजपा जिल्हाध्यक्ष संजय खंबायते, माजी नगराध्यक्ष बाळासाहेब संचेती, अविनाश पाटील, कैलास पवार, ज्ञानेश्वर जगताप, सुरेश राऊत यांच्यासह शहर आणि ग्रामीण भागातून मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.